अडचणींच्या वादळात अंधाराचा कंदील म्हणजे दादे पाशा. जनतेचं ठरलंय शिट्टी वाजणार. गावात एखादी अडचण उभी राहिली की नाव ओठावर येतं ते एकच, दादे पाशा पटेल. पोलीस स्टेशनची पायरी चढायची वेळ आली, तंटा मिटवायचा प्रश्न निर्माण झाला, दवाखान्याची धावपळ सुरू झाली किंवा कुठलीही संकटाची सावली पडली तरी दादे पाशा आहेत ना, हा विश्वास आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांच्या मनात खोलवर रुजलेला आहे. म्हणूनच आमचे मत दादे पाशालाच असा निर्धार मतदारांनी केलाय. राजश्री शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दादे पाशा पटेल यांनी सामाजिक कार्याला केवळ जबाबदारी न मानता जीवन धर्म मानलाय. गरजवंतांच्या डोळ्यातील अश्रू टिपण्यासाठी ते प्रथम धावून जातात, हे येथील नागरिकांनी अनेकदा अनुभवलंय. न्यायाच्या शोधात असलेल्या माणसाला आधार देणे, आजारी व्यक्तीला उपचार मिळवून देणे, तसेच वादविवादांना शांततेच्या मार्गाने आणणं, या साऱ्या कामातून त्यांनी लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंय. निवडणुकीच्या रणधुमाळीत दादे पाशा पटेल प्रचारासाठी गावोगावी फिरत असताना चित्र मात्र उलटं दिसतंय. मतदारच त्यांच्या पाठीशी उभे राहून प्रचारात सहभागी होत आहेत. संकटात जो सोबत उभा राहिला त्यालाच सत्तेत पाठवायचं ही भावना युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक उघडपणे व्यक्त करतायत. शब्दांच्या पलीकडचं काम आणि कृतीतून सिद्ध झालेली निष्ठा हीच दादे पाशा पटेल यांची खरी ओळख ठरतीये. त्यामुळे आलास जिल्हा परिषद मतदारसंघात दादे पाशा पटेल हे केवळ उमेदवार नसून जनतेच्या विश्वासाचं प्रतीक बनण्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. मी आणि दादे पाशा पटेल व फजल पटेल हे दोन्ही शाहू आघाडीचे उमेदवार, राजश्री शाहू आघाडी यड्रावकर साहेब यांच्या आघाडीतून आम्ही दोघांना उमेदवारी मिळालेली आहे. या आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून सर्व गावातून आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळतोय. त्याबद्दल मी सर्व जनतेचा आभार व्यक्त करतोय. असंच पुढे 5 तारखेला आम्हाला असंच प्रतिसाद देऊन शिट्टी समोरचा बटन दाबून आम्हाला भरघोस मतानं विजय करावा ही विनंती आहे. ह्या तालुक्याला एक पहिलेच आमदार 60 वर्षात असा आहे की त्यांनी 1903 कोटी निधी आणून ह्या तालुक्यामध्ये सगळं सुकून करायचा विचार केला. बाकी सगळे आम्ही आमदार बघितले किती दिवस, कोण 288 कोटी आणायचं, हे करायचं ते करायचं, असे अमुक करून नाही. काही गोर जनतेपर्यंत काही निधी पोच झाला नाही, विकास काही झाला नाही. कारण आज मोदी लाटमध्ये की आम्ही स्मार्ट सिटी करू, पण आमचा तालुका स्मार्ट सिटीच्या मार्गावर चाललेला आहे. आता निम्म्याचं स्मार्ट सिटी झालेलं आहे, थोडंफार राहिलेलं आहे. पण आमच्या तालुक्याचे आमदार, तालुक्याचे जनक म्हटलं चालेल तर आमचे तालुक्याचे आमदार हे जातीचे नाहीत तर प्रत्येक विचाराचे आहेत आणि विचाराचे आहेत म्हणून हा विकास पुढे चाललेला आहे. बाकीचा आज विरोधक म्हणतात की आम्हाला सत्ता द्या, आम्ही हे करू. तुमच्यापाशी 60 वर्ष सत्ता होती तर तुम्ही कुणाचा विचार केला नाही सा. तुम्ही संस्थेचा विचार केला, साखर सम्राट विचार, सगळ्यांचा विचार केला. पण 2019 पण जे आमदार म्हणून निवडून आले राजेंद्र यड्रावकर, त्यांच्या विकासानं एक कार्यकर्ता ते कुठं हातावर कोरलेलं नाही की मनात कोरलेलं आहे. आणि राजेंद्र यड्रावकर साहेबांनी जिजवायचं एवढं सोपं नाही, तर प्रत्येक कार्यकर्ते हे मनात कोरलेलं आहे. म्हणून हे विकास आणि पुढचे 20 वर्ष विरोधक संपतील तर आमचे साहेब संपणार नाही. कारण साहेबाच्या पाठीमागं गोरगरीब जनता आहे. काही असं बिझनेसमॅन असले कुठे नाही आहेत. आमच्या साहेबाच्या पाठीमागं जी संख्या आहे ती गोरगरिबाची जनतेची आहे. आणि जे आमच्या साहेबांनी हे शिलेदार हुडकून काढल्यात ते कामाचे आहे. दादे पाशाला सुद्धा आम्ही संधी दिले, त्यांनी सोनं करून दाखवले. फजल पाटलांना 20 वर्ष दरवून ठेवले सत्ताधाऱ्यांनी, कधी बाहेर काढले नाहीत. आज यड्रावकर साहेबांनी असा एक हिरा हुडकून काढला की विकासाचा हिरा हुडकून काढला. आणि ते विकासाचा हिरा हुडकून काढला म्हणताना आज फडणवीस पाटीलनी जर त्यांचा विजय झाला तर त्यांनी सुद्धा विकास करतील हे साहेबांनी माहीत होतं. म्हणून साहेबांनी आज हिरा हुडकून काढला आणि विकासाला गती मिळेल म्हणून या साहेबांनी असले हिरा हुडकून काढले. काही विरोधक असतील त्यांचे फक्त पोपटाने बोलतील, आमचे उमेदवार बोलणार नाहीत पण काम करणार नाहीत. आणि साहेबांनी आम्ही पहिलं सांगितलं आहे, कुणावरही टिपा टिकणी काहीच करायचं नाही, फक्त आपलं काम बोलतंय. आपण कामाच्या माध्यमातून लोकांपाशी पोचायचं आहे, कुणावर टीका करून पोचायचे नाहीत असं आमच्या साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि आमचा साहेबाचा आदेश तो अंतिम असेल. आणि आम्ही रस्त्यावर उतरलो आहे फक्त साहेबांपाशी आणि विकासासाठी, स्वार्थासाठी काय कशासाठी उतरलं नाही आहे. की गोरगरीब जनता आज तालुक्यात तुम्ही बघत असला, तुमच्या मीडियाच्या मैदान बघत असला, फक्त विकास आणि विकासापाय गत्यंतर नाही आहे. हीच एक साहेबाची आशा आहे, कारकिर्दीची इच्छा आहे. आणि विकास आणि हा शेळू तालुका पुढे जावं आणि महाराष्ट्रात नाव निघावं हेच आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही पुढे चाललो आहे.